राहता शहरात भाजपच्या वतीने काँग्रेस कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला असून भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला। याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा निषेध हाणून पाडून हे सर्व भाजपचे कार्य चुकीचे आहे आणि राहुल गांधी पप्पू नाही तर पप्पा आहे असे सांगितले। काँग्रेसचा खेळ काँग्रेसचा खेळ पप्पू झाला फेल, काँग्रेसचा अजेंडा पप्पू झाला फेल। अरे पप्पूचं करायचं काय? अरे पप्पूचं करायचं काय? काँग्रेसचा खेळ पप्पू झाला फेल, काँग्रेसचा अजेंडा देश विरोधी धंदा। आवाज पप्पूचं करायचं काय? अरे पप्पूचं करायचं काय? अरे पप्पूचं करायचं काय? काँग्रेसचा अजेंडा देश विरोधी धंदा। ऐका ना अरे पप्पूचं करायचं काय? राहुल गांधींच्या विरोधात हे अरे पुढे या मुन्ना भाई जागतिक समिट त्यांनी काँग्रेस लोकांनी गोंधळ घातला। अर्ध लग्न त्यांनी परिषदमध्ये गोंधळ घातला म्हणून हे आंदोलन आज महिला मोर्चाचे पदाधिकारी इथे आम्ही आंदोलनासाठी आलो आहोत। काय गोंधळ घातला नेमकं काय तुम्हाला सांगू काय माहिती आहे आर्मी कपडे काढून त्यांनी गोंधळ घातला। मग आता काय महिलांवर अत्याचार केला एका राज्यामध्ये, दगडफेक केली म्हणून आज आम्ही इथे आंदोलन करतो। आम्ही आज काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी शिर्डी मतदारसंघातील राहता तालुका इथे सर्व महिला भगिनी जमा झालो आहोत। आज काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्याचं एकच कारण आहे की काँग्रेसच्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्या राज्यांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी डायरेक्ट जमीन उद्ध्वस्त करून टाकले 2 दिवस अगोदर लावलेले। त्याच्यानंतर ते राज्यसभेत सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत आहे की त्यांना जी भारताची आज नंबर 3 ला जाण्याची जी हे झालेली आहे की भारत आज जगाच्या पाठीवर 3 नंबरचा सगळ्यात मोठा देश झालेला आहे मोदीजींच्या याच्याखाली, तर त्यांना हे सहन होत नाही आहे। आणि आज शिर्डी मतदारसंघ असू द्या किंवा अहिल्यानगर जिल्हा असू द्या किंवा भारत देश असू द्या, महाराष्ट्र राज्य असू द्या, कुठेही काँग्रेस उरलाच नाही आहे। आपल्याला इथं भाजपाला आता कोणीही हेच उरलेलं विरोधकच उरलेलं नाही आहे। प्रत्येकजण प्रगती पाहून भाजपामध्ये जातोय आणि भाजपाच्या मागे चालतोय। त्यामुळे आज काँग्रेस जो गोंधळ घालतोय आणि जे अत्याचार त्यांचे जिथे जिथे राज्य आहे तिथे तिथे जे अत्याचार त्यांचा चाललाय तो मोडून काढण्यासाठी आम्ही भारताच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला पूर्ण देशभरात आंदोलन करणार आहोत। ओके सर। नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या AI इम्पॅक्ट समिटमध्ये भारताने आमंत्रित केलेल्या 89 देशातील त्या ठिकाणी प्रतिनिधी आणि काही देशांचे पंतप्रधान उपस्थित होते। आज जगभरामध्ये पहिल्यांदाच AI संदर्भात अशी मोठी समिट त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी भारताच्या वतीने ऑर्गनाईज करण्यात आली होती आणि या समिटमध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन अर्धनग्न अवस्थेमध्ये गोंधळ घातला। खरोखर ही भारताच्या प्रगती त्यांना देखवत नाही आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं। आज 89 देशांच्या समोर आज भारतीय काँग्रेसच्या वतीने हा अतिशय निंदनीय प्रकार त्या ठिकाणी केला। म्हणून आज
राहता येथील काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व महिला आणि कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे जे नेते आहेत राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन या ठिकाणी महिलांनी आम्ही केलं. यापुढे देखील मला असं वाटतं की काँग्रेसला या ठिकाणी भारताची प्रगती देखवत नाही. यापुढे जर त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलं तर आणखी तीव्र स्वरूपात आमच्या वतीने असं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल. आपल्या बीजेपीचं काही कार्यरत चांगलं दिसत नाही. हे वारंवार कंटिन्यू अशाच चुका करत असतात. यांचा नेहमीचा हा उद्योग असतो. हा महिलांना लज्ज उत्पन्न होईल अशा प्रकारे यांनी हे कपडे काढून जे कृत्य केलेले आहे हे यांना काळिंबा फासण्याची वेळ आलेली. खरं म्हणजे तर काँग्रेस म्हणजे एकदम खालच्या नीच दर्जेचं आहे. आणि मी फक्त एकच म्हणेन की देशाची प्रगती जमात म्हणून पप्पू कोमात, ह्या पप्पूचं एकदा तोंडाला काळा फासला गेला पाहिजे. आणि आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने यांचा निषेध करत आहोत. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या AI समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण सगळ्या आपल्या भारत देशाची जी बदनामी केली, आलेल्या सगळ्या 89 देशांच्या पाहुण्यांसमोर त्यांनी जे आंदोलन केलं ते अतिशय निंदनीय आहे. आपल्या भारतीय परंपरेला हे शोभणारं नाही. तर याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व महिलांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केलं. त्यांनी अजूनही समजवायला पाहिजे की देश आपला आज कुठे पोहोचत आहे आणि चांगल्या कामात त्यांनी कोणतीही अडचण आणू नये, अन्यथा पूर्ण सगळ्या महिला आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. AI समिटमधील त्या कार्यक्रमाच्या दरम्यान जो रोबोट त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने जी दिल्लीत जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा संदर्भ देऊन आज राहता शहराच्या काँग्रेस कार्यालयावर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मोर्चा आणून राहुलजी गांधी यांचा पुतळ्याला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं म्हणजे त्यांना जे लोकसभेचे ते विरोधी पक्षनेते आहे, या देशाचे ते विरोधी पक्षनेते आहे, हे संविधानिक पद आहे आणि एवढ्या मोठ्या नेत्याच्या विरोधात अशा पद्धतीनं आंदोलन करणं पोलीस देखील या ठिकाणी बघायची भूमिका घेत होती. त्यांना रोखलं जात नव्हतं. काँग्रेसचं सरकार असताना असा कोणत्याही नेत्याचा पुतळा जर कुणी विरोधकांनी काढला तर त्याला तो त्या पुतळ्याची विटंबना करण्यापासून किंवा त्या फोटोची विटंबना करण्यापासून रोखलं जायचं. परंतु इथं पोलीस मात्र हातावर हात देऊन उभे असलेले आम्ही या ठिकाणी पाहिलं. आम्ही त्यांना कुठलाही प्रतिकार केलेला नाही, कारण इथं प्रतिकार करून कुठल्याही प्रकारचा न्याय भेटणार नाही हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही त्यांना कुठला प्रतिकार केलेला नाही. परंतु हे निंदनीय आहे. त्यांनी या ठिकाणी आणलेला मोर्चा हा देखील निषेधार्ह आहे आणि त्यांनी केलेलं कृत्य हे देखील निषेधार्ह आहे. या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. या देशामध्ये एप्स्टीन फाईलचा जो विषय चव्हाट्यावर राहुलजी गांधी यांनी आणलेला आहे, राहुलजी गांधीच्या पुतळ्याला जोडे मारो किंवा त्यांच्या पुतळ्याचा त्या ठिकाणी विटंबना करायची, याचा राग हा फक्त एप्स्टीन फाईल आहे. आणि एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून जे चित्र देशासमोर या ठिकाणी येत आहे, बाकीची मीडिया हे दाखवायला तयार नाही, परंतु राहुलजी गांधी हे या देशासमोर सगळ्या माध्यमांचा वापर करून, त्यात समाज माध्यमांचा जास्त वापर करून हे जनतेसमोर आणत आहे. आजच्या या निमित्ताने मी फक्त आपल्याला इतकं सांगू शकतो, राहुलजी गांधींना ते या ठिकाणी जे पप्पू म्हणून जे संबोधित आहे, मी त्यांना फक्त हे सांगतो, ते पप्पू नाही, ते तुमचे पप्पा निघालेले आहे, हे ध्यानात ठेवा. दिल्ली येथे AI समिट घडवला होता. AI समिटमध्ये युनिव्हर्सिटीने चायनीज रोबोट हे प्रसिद्ध ठेवलं होतं आणि ते चायनीज रोबोट ठेवलं होतं त्याला त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीनं हे बनवलेलं आहे असं करून तिथं स्टॉल लावला होता. आणि ह्या रोबोट बरोबरच अन्य ही रोबोट त्यांनी ठेवले होते. ही गोष्ट ज्यावेळेस मीडियामध्ये आली त्यानंतर चायनीज मीडिया आणि आपल्या भारताची जागतिक मीडियामध्ये भारताची थुतू झाली. त्याच्यामध्ये एवढा मोठा AI समिट घडवला, त्याच्यामध्ये भारताची इज्जत गेली. त्यानंतर मग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या एवढ्या मोठ्या AI समिटमध्ये घरगुती युनिव्हर्सिटीने खोटी जाहिरातबाजी केली आणि चायनीज रोबोट आपलं म्हणून दाखवलं. त्यामुळं त्याचा निषेध केला होता. आणि ही जी युनिव्हर्सिटी आहे ही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नजीकच्या लोकांची. त्यावर ते मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे रोबोट आपलं त्यांनी पण असं ट्विट केलं. ज्यावेळेस याची वाच्यता झाली त्यानंतर त्यांनी ही ट्विट काढून टाकलं व आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये आपल्या भारताची चौकशी म्हणून आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरुद्ध आंदोलन केलं. त्याच्यानंतर आज त्यांनी
इथं आमच्या काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा आणून त्याचा निषेध व्यक्त केला. हे चुकीचं आहे. आंतरराष्ट्रीय AI समिटमध्ये सरकारने मुळातच याची दक्षता घ्यायला पाहिजे होती. जी आपली गोष्ट नाही आहे, जी चायनीजची गोष्ट आहे, त्याला तुम्ही आपलं आम्ही तो पॅटर्न आहे, आम्ही ती प्रसिद्ध केली, हे साफ चुकीचं आहे. आणि अशा पद्धतीनं काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढून काही होणार नाही. संबंधित युनिव्हर्सिटीला हे त्यांनी तिची मान्यता रद्द करून ती बंद केली पाहिजे. या अशा उलटे उद्योग करायचे सोडून शासनाने आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या कधीकुठी या युनिव्हर्सिटी कशी बंद होईल आणि कशी तरुणांची या देशाची फसवणूक होणार नाही यावर लक्ष दिलं पाहिजे.